अमेरिकेला आता फक्त इस्रायलच नाही, पण चायना, रशिया आणि पूर्ण मिडल ईस्ट सुद्धा फुल नंगूपंगू करून सोडणार आहेत. इतके दिवस इस्रायल अमेरिकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून वार करत होता. इट वॉज ऑब्वियस. अमेरिका पण चायनावर कुरघोड्या करत होतो. दॅट वॉज ऑल्सो ऑब्वियस. पण विचार करा की इराण पण हे वॉर एवढं प्रोलॉंग का करतंय? इट्स ऑब्वियसली नॉट जस्ट इगो, कारण त्यांचं पण भरपूर नुकसान होतंय ना. आणि इट्स नॉट लाईक की ते खूप श्रीमंत आहेत किंवा त्यांना खूप पॉवरफुल अलाईज आहेत, म्हणजे इतके की पोस्ट वॉर सगळं एकदम पटकन ते सावरू शकतील. पण रशिया आणि चायना हे एक ठोस कारण मात्र नक्की आहे, पण नॉट फॉर द रिझन्स वी थिंक. कारण मी म्हणते तसं अलाईज वगैरे सगळं ठीक आहे, पण कोणी कोणाचं इतकं सख्ख नसतं. पण गंमत अशी आहे की थ्रू इराण, रशिया अँड चायना वॉन्ट टू कम्प्लिटली डिप्लीट अँड डिस्ट्रॉय अमेरिकन डिफेन्स ॲज मच ॲज पॉसिबल, जेणेकरून इट विल बी इझियर टू बिकम द लीडर्स इन दिस पोस्ट वॉर न्यू वर्ल्ड ऑर्डर. बरं, ह्या सगळ्यामध्ये जीसीसी मधले खेळाडू सामील आहेतच, कारण त्यांना एक वेळ आता त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर डिस्ट्रॉय झालं तरी चालणार आहे ऍट दिस पॉइंट, पण त्यांना आता अमेरिकन इंटरफिअरन्स नकोय, म्हणजे त्यांच्या इथे मिडल ईस्ट मध्ये. आणि इनफॅक्ट हे इन्क्लुडिंग इराण सगळ्यांचंच म्हणणं आहे बरं का तिथे. पण जीसीसी खेळाडू इतकं फोर्सफुली का म्हणतायत? कारण डॉलरची व्हॅल्यू संपत चालली आहे. त्यांना आता त्यांचे डॉलर रिझर्व्ह पटपट लवकरात लवकर सुटे करून घ्यायचे आहे, सो दॅट दे कॅन स्टॉप पेइंग फॉर द अमेरिकन सिक्युरिटी आणि वेपन्स, जे अमेरिकन तिकडे तळ ठोकून बसले आहेत वर्षानुवर्ष. आणि नाही त्यांना आता इराण हवंय, कारण इराणचे दैत्य हे सगळे जे आहेत ना, हुतीज, हेजबोल्ला, हमास, ट्रायफेक्टा, त्यांनी मिडल ईस्ट मध्ये त्यांच्या नाकी नऊ आणून ठेवलंय. सो त्यांचं म्हणणं आता असं आहे की वॉर चालू ठेवा, चालूच राहायला पाहिजे, आणि हे सगळं पूर्ण सफाशाट करूनच मग तुम्हाला आम्ही जाऊ देऊ, असं तेच अमेरिकेला आता धमकी देत आहेत. कारण एकदा का तसंही इराणचा काटा निघाला की मिडल ईस्ट मध्ये एवढ्या मॅक्सिमम सिक्युरिटी आणि डिफेन्सची गरज पडणार पण नाहीये. कसे डाव बदलतात कळालं का तुम्हाला? व्हॉट स्टार्टेड आउट एज अ वॉर डिक्लेअर्ड बाय अमेरिका ऑन बिहाफ ऑफ इस्रायल, आता इट इज गोइंग टू एंड व्हेन UAE, सौदी, कतर, कुवेत अँड एव्हरीवन इन द मिडल ईस्ट along with China and Russia wanted to end. Who would have thought? For the real decode behind the geopolitical headlines, follow DP with Brains.